श्री स्वामी समर्थ. तर आज आपण बघणार आहोत की आपण एवढ्या सेवा करतो पण आपल्याला त्याचे फळ कसे काय भेटत नाही, नेमकं आपलं चुकतं तरी काय. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. 31 मार्च 2025 रोजी स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे. तर 26 एप्रिल 2025 रोजी स्वामी समर्थ महाराजांचा स्मरण दिन आहे. संपूर्ण महिनाभर स्वामीच्या कृपेचा वर्षाव होणार आहे. स्वामीबद्दल जेवढे लिहावे, बोलावे, ऐकावे तेवढे कमीच आहे. स्वामीच्या लीला अगाध आहेत. स्वामीचा थांब कोणालाही लागू शकत नाही. स्वामी आपल्यावर कधी कृपा करतील हेही कोणी सांगू शकत नाही, परंतु जेव्हा कृपा होते, शुभ आशीर्वाद मिळतात, स्वामीचे अनुभव येतात, तेव्हा जीवन अगदी धन्य झाल्यासारखे वाटते. श्री स्वामी समर्थ महाराज हे कोट्यावधी भाविकांचे दैवत आहेत. दररोज न चुकता स्वामीचे पूजन, भजन, नामस्मरण, उपासना केली जाते. अगदी हजारो घरामध्ये स्वामी ग्रंथाची पारायणे केली जातात. नित्यनियमाने अक्कलकोटला जाऊन स्वामीचे दर्शन घेणाऱ्यांची संख्या मोठी आहे. राज्यासह देशविदेशात स्वामीचे मठ, मंदिरे आहेत. या मठात जाऊन स्वामीचे दर्शन घेणे, स्वामीच्या आरतीला उपस्थित राहणे, गुरुवारी विशेष करून स्वामीचे दर्शन, पूजन, नामस्मरण करणे असा अनेकाचा संकल्प असतो. स्वामी भाविकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहतात. श्री स्वामी समर्थ कल्याणकारी देवतांचे स्वामी आहेत. स्वामी अतींद्रिय स्फूर्तगामी म्हणजेच स्मरण करताच हाक मारतात. भक्तांसाठी अवतरण होणारा साक्षात ईश्वर आहे. स्वामीचे महात्म्य आणि महिमा कालातीत आहे. स्वामी अनेक मार्गाने भक्ताच्या हाकेला धावून जातात. समस्या, अडचणी असल्या प्रयत्न करूनही त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग दिसत नसेल तर स्वामींना मनापासून हाक मारली तर दिलासा मिळतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाहीत, संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडत नाही, कठोर मेहनत आणि परिश्रम घेऊनही काहीच होत नाही, अशी जेव्हा भावावस्था होते तेव्हा स्वामींना मनापासून हाक मारावी. स्वामी लगेच भक्ताच्या हाकेला धावून येतात, संकटमुक्त करतात, अडचण दूर करतात, असे अनेकांचे अनुभव आहेत. स्वामींना मनापासून शरण गेले तर स्वामी मनातील इच्छा पूर्ण करतात. भक्तांच्या पाठीशी ठामपणे उभे राहतात. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, याचा प्रत्यक्ष अनुभव येतो, असे अनेक जण आवर्जून सांगत असतात. स्वामीची इतकी सेवा, नामस्मरण करूनही इच्छा पूर्ण का होत नाही? हजारो स्वामी भक्त असेही असतात की ते निरपेक्षपणे स्वामी सेवा करत असतात. केवळ स्वामीची सेवा घडावी, आपल्या सेवेत कधी कमतरता राहू नये. जी आपण स्वामीची सेवा करणार आहोत ती मनापासून असावी, असा अनेकांचा आग्रह असतो. स्वामीचरणी अगदी लीन होतात, पण अनेकदा कळत नकळत काहीतरी अपेक्षा मागणे ठेवले जाते. नियमितपणे स्वामीचे नामस्मरण करतो, सेवा करतो, मठात न चुकता जातो, गुरुवारी विशेष पूजन, नामस्मरण करतो. जे शक्य होईल ते आपण सगळं करत असतो. असे असूनही स्वामी मनोकामना पूर्ण का करत नाहीत? जी अपेक्षा आहे त्याची पूर्ती होत नाही, असे अनेकांना वाटत असते. असे का होते? यावर उपाय काय? याबाबत काही मान्यता असल्याचे म्हटले जाते. स्वामी सेवा केली तरी नेमके काय चुकते, या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. आपण अनेकदा आपल्या इच्छा, मनोकामना, नवस, संकल्प हे ऐकताना जवळच्या व्यक्तींना, अगदी खास लोकांना, मित्रांना सांगत असतो. त्यातून सकारात्मकता मिळते हा उद्देश असतो किंवा तशी मनातून अपेक्षा असते. आपण स्वामीचे शक्य तेवढे करत असतो. आपल्या परीने यथाशक्ती सेवा, नामस्मरण करतो. मनातील अमुक या इच्छेसाठी आपण स्वामींची अमुक एवढी सेवा करत आहोत असे सांगतो. इथेच आपली चूक होते. असे सांगितले जाते, मनातील संकल्प, इच्छा, विशेष मनोकामना कोणालाही सांगू नये असे सांगितले जाते. त्याची वाच्यता कुठेही करू नये. तसेच आम्ही स्वामीचे अमुक करतो, तमुक करतो, स्वामीची एवढी सेवा करतो, तेवढी सेवा करतो असे तर अजिबातच सांगू नये. आपली इच्छा गुप्त ठेवावी. अगदीच बोलावेसे वाटले तर मनातल्या मनात स्वामींना सांगावे. स्वामीवर अपार श्रद्धा आणि दृढ विश्वास ठेवावा. स्वामी नक्कीच शुभ करतील असे सांगितले जाते. स्वामी महाराजाप्रती केवळ नम्र शरणागत आपण समर्पित भाव असावा. स्वामीवरील निष्ठा आणि श्रद्धा कधीही गमावू नका. स्वामीवर विश्वास ठेवा आणि सतत नामस्मरण करत राहा. इच्छा लवकर पूर्ण न झाली तर निराश होऊ नका. इच्छा नक्कीच पूर्ण होईल याची खात्री ठेवा.
श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.